श्रोते हो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनपूर्वक स्वागत. श्री गजानन महाराजांच्या महाप्रसादाची आणि भोजनाशी संबंधित असलेल्या कथांची मालिका आज आपण पाहणार आहोत. ही कथा केवळ एका चमत्काराची नाही, तर ही आहे एका संताने आपल्या गरीब भक्ताच्या निस्सीम प्रेमापोटी घेतलेल्या अवताराची. संतांना 56 भोगाची चव आवडत नाही, तर त्यांना भक्ताच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील शुद्ध भक्ती आवडते. हेच या कथेतून सिद्ध होते. वारीच्या मार्गावर एका वारकऱ्याच्या भाकरीसाठी महाराजांनी काय लीला केली हे आज आपण अगदी सविस्तर अनुभवणार आहोत. श्रोते हो, वारी हा महाराष्ट्राचा प्राण आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो वारकरी पंढरपूरकडे जात असतात. अशाच एका वारीच्या काळात शेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी एका छोट्या गावाजवळ मुक्कामाला होती. महाराजांची कीर्ती ऐकून आजूबाजूच्या गावातील अनेक श्रीमंत सावकार, पाटील आणि जहागीरदार सोन्या चांदीच्या ताटात मऊ पुरणपोळ्या, तूप, बासुंदी आणि नानाविध पक्वाने घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. प्रत्येक श्रीमंताला वाटत होते की महाराजांनी माझ्याच ताटातील अन्न स्वीकारावं, जेणेकरून माझं नाव संपूर्ण गावात होईल. महाराज तिथे एका वाड्याच्या झाडाखाली ध्यानास्थ बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विधेयी भाव होते. श्रीमंतांनी आणलेली पक्वानाची ताटं त्यांच्यासमोर मांडली होती, पण महाराजांनी त्या ताटांकडे साधे पाहिलेही नाही. ते शांतपणे डोळे मिटून बसले होते. तिथे अहंकार आणि पैशाचा जास्त गर्व दिसत होता. भक्ती कमी होती. नेमके याच वेळी त्या गर्दीत अगदी मागे एका झाडाच्या आडोशाला एक वृद्ध वारकरी उभा होता. त्याचे कपडे जुने आणि फाटलेले होते. पायात चपला नव्हत्या. सकाळपासून कित्येक किलोमीटर चालल्यामुळे त्याचे शरीर थकले होते. डोळे भुकेने व्याकुळ झाले होते. त्याच्याकडे गजानन महाराजांना अर्पण करण्यासाठी कोणतेही महागडे पक्वान नव्हते. त्याच्या पाठीवर एक जुनी शिदोरी होती, ज्यामध्ये त्याच्या पत्नीने प्रवासासाठी दिलेली ज्वारीची एक कोरडी भाकर आणि थोडी चटणी होती. उन्हामुळे ती भाकर अगदी कडक झाली होती. तो गरीब वारकरी लांबूनच महाराजांकडे पाहत होता आणि मनातल्या मनात विठ्ठलाला आणि गजानन महाराजांना प्रार्थना करत होता. माऊली, मी अत्यंत दारिद्र्य माणूस आहे. माझ्याकडे तुम्हाला द्यायला पक्वान नाही. मला तुमचा महाप्रसाद घ्यायची खूप इच्छा आहे, पण या श्रीमंतांच्या गर्दीत मला कोण पुढे जाऊ देणार? माझ्याकडे फक्त ही माझी सुकी भाकर आहे. तुम्ही तर साक्षात परमेश्वर आहात. माझ्या या भाकरीचा स्वीकार करा माऊली. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्या अश्रूंमध्ये कोणतीही देखावा नव्हता, फक्त आणि फक्त निखळ प्रेम होते. आणि श्रोते हो, तेथेच साक्षात परब्रह्माची लीला सुरू झाली. जो देव श्रीमंताच्या सोन्याच्या ताटातील 56 भोगांकडे पाहत नव्हता, त्या देवाने एका सेकंदात आपले डोळे उघडले. महाराजांनी समोरच्या श्रीमंत सावकारांना बाजूला सारले. ते तडकन उभे राहिले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना वाटले की महाराज मंदिरात कुठल्या तरी मोठ्या वाड्यात चालले आहेत. पण महाराज कोणाचीही पर्वा न करता सरळ त्या गर्दीला चिरत अगदी मागे उभे असलेल्या त्या गरीब वारकऱ्याच्या दिशेने धावत सुटले. महाराज धावत आहेत हे पाहून त्यांचे शिष्य बाळाभाऊ आणि भास्कर पाटीलही त्यांच्या मागे धावले. महाराज थेट त्या वृद्ध वारकऱ्यासमोर जाऊन थांबले. तो वारकरी महाराजांना आपल्या समोर पाहून थरथर कापू लागला. त्याला वाटले की आपल्या हातातील जुनी शिदोरी पाहून महाराज रागवतील. तो हात जोडून मागे सरकू लागला. पण महाराजांच्या डोळ्यात त्यावेळी जे प्रेम होते ते साक्षात एका आईचे प्रेम होते. महाराज पुढे झाले आणि त्यांनी वारकऱ्याच्या पाठीवर असलेले ते जुने मळलेले गाठोडे स्वतःच्या हाताने हिसकावून घेतले. होय श्रोते हो, महाराजांनी ते गाठोडे ओढून घेतले आणि त्याच झाडाखाली जमिनीवर बसून ते गाठोडे सोडू लागले. गाठोडे सोडल्यावर त्यात तीच वाळलेली कडक ज्वारीची भाकर आणि थोडी तिखट चटणी होती. महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता ती कडक भाकर हाताने मोडली. तो तुकडा चटणीत बुडवला आणि अत्यंत आवडीने आपल्या मुखात टाकला. महाराज ती भाकर एवढ्या तृप्तीने खात होते, काही साक्षात अन्नपूर्णा मातेने स्वर्गातील अमृत त्यांच्या पानात वाढले आहे. ते दृश्य पाहून तिथले श्रीमंत सावकार आणि पाटील आश्चर्याने तोंडात बोटे घालून राहिले. ज्या सावकाराने आणलेली बासुंदी महाराजांनी नाकारली होती, तो विचार करू लागला की माझ्या इतक्या महागड्या अन्नाला सोडून महाराज या गरिबाची सुकी भाकर का खात आहेत? महाराजांनी बघता बघता ती संपूर्ण भाकर संपवली.
तो गरीब वारकरी तिथेच गुडघ्यावर बसला आणि महाराजांच्या चरणावर डोके ठेवून रडू लागला. तो म्हणाला, माऊली, तुम्ही माझ्यासारख्या अंकिचनाला धन्य केले. माझ्या या सुक्या अन्नात काय चव होती महाराज, की तुम्ही एवढ्या आवडीने खाल्ली. महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला उठवले. महाराज त्या श्रीमंत सावकाराकडे वळून अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, अरे वेड्यांनो, तुमच्या या पक्वानामध्ये पैशाचा माज आहे, अहंकार आहे, पण या माझ्या वारकऱ्याच्या सुक्या भाकरीमध्ये त्याचा घाम आहे, त्याचे कष्ट आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे निस्सीम प्रेम आहे. मला पदार्थाची चव नको असते, मला भक्ताचा भाव हवा असतो. याच्या एका तुकड्यात मला जे समाधान मिळाले ते तुमच्या 56 भोगात कधीच मिळणार नाही. देव कधीही तुमच्या पैशाचा किंवा थाटामाटाचा भुकेला नसतो. तुम्ही देवाला किती महागडा नैवेद्य दाखवता याने देवाला काहीच फरक पडत नाही. तुम्ही देवाच्या मंदिरात जाताना मनात किती श्रद्धा आणि प्रेम घेऊन जाता हे महत्त्वाचे असते. जर मनात कपट असेल तर देव सोन्याचे ताटही नाकारतो आणि मनात प्रेम असेल तर देव सुक्या भाकरीसाठीही धावून येतो. वारीमध्ये चालणारे वारकरी हे साधे लोक नसतात, ते साक्षात विठ्ठलाचे रूप असतात. त्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या भक्तीची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. महाराजांनी स्वतः एका वारकऱ्याच्या समोर नतमस्तक होऊन जगालाही दाखवून दिले की वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आज आपल्या समाजात गरिबांना आणि त्यांच्या कष्टाला ही मानले जाते, पण महाराजांनी त्याच गरिबाच्या अन्नाला सर्वोच्च स्थान दिले. कष्ट करून मिळवलेले अन्न हे नेहमीच पवित्र असते, हाच संदेश महाराजांनी या कथेतून दिला. आजही जेव्हा वारी शेगावहून निघते तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हाच भाव असतो की आपल्या माऊली आपल्यासोबत चालत आहे. वारीमध्ये मिळणारा प्रत्येक घास हा गजानन महाराजांचा प्रसाद असतो. श्रोते हो, शेगाव दरबार चॅनलच्या माध्यमातून आज आपण एक प्रतिज्ञा करूया. आपण कधीही कोणत्याही गरिबाचा किंवा भुकेल्या माणसाचा अपमान करणार नाही. आपल्या दारात आलेल्या वारकऱ्याला किंवा गरजूला आनंदाने अन्नदान करूया. जेवताना मुखात नेहमी गणगण गणात बोतेचा जप ठेवूया. तुम्हाला गजानन माऊलींची आणि या गरीब वारकऱ्याची ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जय गजानन जय विठ्ठल लिहून नक्की पाठवा.